रेती तस्कर खुलेआम रेतीची चोरटी वाहतूक करत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे। तर दुसरीकडे ह्या वाहतूकमुळे वहाणी येथील जनता त्रस्त झाली असून लहान मुले कधी या भरधाव ट्रकच्या वाहतुकीखाली येणार याची कल्पनाही करता येत नाही। मात्र जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा, महसूल विभाग, वन विभाग या प्रकरणाची कोणत्याही प्रकारे दखल घेत नसताना दिसून येत आहे। प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। अवैध रेती चोरीला परिसरात सुळसुळाट आलेले असून तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वांगी वेणगंगेच्या नदीपात्रातून सकाळी 6 वाजतापासून रेतीची चोरी करण्याचा सपाटा काही रेती चोरट्यांनी लावला असून विडा नंबर प्लेट ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे। हा सर्व प्रकार मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल विभाग, वन विभाग यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे। सिहोरा परिसरात अवैध व्यवसायास आळा घालण्यास कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। एकीकडे रेती तस्कर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे, तर दुसरीकडे वहाणी गावातील जनता या वाहतुकीमुळे त्रस्त झालेली आहे। पण वाहतूक विभाग, वन विभाग आणि महसूल विभाग यांना खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे दिसत नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला। सिहोरा पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना लगाम लावण्यास असमर्थ ठरत असल्यानं या अवैध धंद्यांना लगाम लावणार तरी कोण असा प्रश्न नागरिकांना पडलाय। संबंधित विभागातील वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांच्या नजरा लागलाय। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।